Hello, dear students. I am Dr. Mohan Kamble, Assistant Professor, Department of Economics, GMD College. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट FYBA या संदर्भात सिलेबस आणि एकूण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम या संदर्भात मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. एकूण परीक्षा पद्धती आणि आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हा विचार आपण मागच्या भागामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण कृषी क्षेत्रासंदर्भात विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, या संदर्भात डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्या या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये ॲग्रिकल्चर इन्व्हायरमेंट हा सेकंड टॉपिक आहे, दुसरा पार्ट आहे. कृषीविषयक पर्यावरण. या कृषीविषयक पर्यावरणामध्ये आपण प्रामुख्याने भारतामध्ये कृषीविषयक घटक कशा पद्धतीने अभ्यासले जातात, एकूण कृषी पर्यावरण म्हणजे काय, कृषी म्हणजेच काय, कृषीमध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश होतो, कृषीविषयक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची, शेती क्षेत्राची भूमिका, भारतीय कृषी पुढील आव्हाने म्हणजेच भारताच्या शेती क्षेत्रासमोरील आव्हाने, त्यामध्ये उत्पादकता, कमी उत्पादकता, ग्रामीण वित्तपुरवठा, विक्री व्यवस्था, ग्रामीण उद्योजकता, त्यानंतर भारतातील कृषीचा अलीकडील कल किंवा प्रवृत्ती कशा पद्धतीची आहे हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पीक रचना, तंत्रज्ञान, पीक विमा, जलव्यवस्थापन, कृषीविषयक व्यवसाय या सगळ्या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी कृषी म्हणजे काय हे आपल्याला सांगण्याची गरज नसावी. आपण सर्वच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेती म्हणजे काय, कृषी म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय कृषी ही आर्थिक विकासाची जननी आहे. कृषी क्षेत्रातून भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार, अन्नधान्य व विकासाची साधनं निर्माण करून दिली जातात. म्हणून कृषी क्षेत्राला विकासाची जननी असं म्हणलेलं आहे, अन्नदाता असं म्हणलेलं आहे, पोषणदाता असं म्हणलेलं आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्राचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतामध्ये कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण 70% जास्त आहे. 2011च्या जनगणनेनुसार, आर्थिक जनगणनेनुसार 56% रोजगाराचा हिस्सा हा कृषी क्षेत्रात आहे. तितक्याच प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात दिसून येते. कृषी क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये शेतीचं विभाजीकरण,
शेतीचं नापीक होण्याचं प्रमाण, शेत नापीक अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेलं आहे. रासायनिक खतांचा वापर, रासायनिक बी बियाणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जमिनीतील पोषण द्रव्ये, जमिनीची पोषण क्षमता अलीकडच्या कालखंडामध्ये कमी होत असताना दिसून येत आहे. याला प्रामुख्याने कारण आहे पर्यावरणविषयक घटक. म्हणून आपण कृषी पर्यावरण या संदर्भात सविस्तर विचार करत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून कृषी क्षेत्राला मानले जात असताना कृषी क्षेत्रावर मानवाने किंबहुना पर्यावरणावर मानवाने हल्ला केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून पर्यावरण ऱ्हास होत असताना जमिनीची किंवा कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी होत असताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी होत असतानाच अन्नधान्यांचा तुटवडा, एकूण कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या घटकांचं प्रमाण वाढत आहे आणि एकूण छुप्या बेरोजगारी वाढत आहे. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये विकासाची साधनं निर्माण न होता शेती ही कमी उत्पन्नाचं साधन किंवा अनुत्पादक शेती म्हणून आज शेती क्षेत्राकडे पाहिलं जात आहे. प्रामुख्याने शेती, ॲग्रिकल्चर हा भाग भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कृषी आणि पर्यावरण, शेती आणि सिंचन, शेती आणि रासायनिक खते, शेती आणि बाजार समित्या, पंचायत समित्या या सगळ्यांचा एकत्रित विचार करत असताना आपल्याला पहिल्यांदाच कृषी पर्यावरणासंदर्भात विचार करणं गरजेचं आहे. भारतामध्ये कृषी पर्यावरण हवामानविषयक जर विचार केला, भारतामध्ये 3 ऋतू आहेत. 3 ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला इथे दिसून येतं आणि यामुळे भारतामध्ये अनेक प्रकारच्या पीक संरचना आपल्याला आढळून येतात. या पीक संरचनेमुळे कृषी क्षेत्रामध्ये उत्पादनाचं प्रमाण, एकूण उत्पादकता काही अंशी वाढलेली दिसून येत आहे. पीक पद्धती तिहेरी पद्धतीने घेतली जाते आणि म्हणून शेती क्षेत्राचा उत्पादकता अनेक पद्धतीने वाढवता येऊ शकतो. हे हवामानाच्या बदलानुसार अलीकडच्या कालखंडामध्ये हवामानविषयक बदल मोठ्या प्रमाणात पर्जन्यामध्ये आलेला लहरीपणा, पर्यावरणात होत असलेले बदल या अनेक कारणामुळे कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असताना दिसून येत आहे. भारताच्या कृषी क्षेत्रात पर्यावरणविषयक प्रदूषणाचे आव्हान निर्माण झालेले आहे. कृषी विकास व पर्यावरणाचा अतिशय निकटचा संबंध दिसून येत असताना कृषी गुणवत्तेवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेत यंत्रतंत्राचा आधार कृषीत उत्पादनाच्या वाढीत मोठा वाटा आहे. मात्र पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कृषीविषयक भौगोलिक स्थितीनुसार वेगळ्या प्रकारच्या ऋतूमुळे, हवामानामुळे शेती क्षेत्रावरती, कृषी क्षेत्रावरती एकमेव घटक परिणाम करत असतात. भौगोलिक प्रदेशानुसार हवामानाची विभिन्नता किंवा हवामानात झालेले बदल हे कृषी क्षेत्रावर परिणाम करतात. त्यानुसार पीक संरचना बदलत गेलेली दिसून येते आणि म्हणून भारतामध्ये कृषीविषयक पर्यावरण म्हणजे कृषी क्षेत्रावर मानवाने आणि निसर्गाने केलेल्या क्रिया आणि प्रतिक्रिया यातील परस्परातील प्रभावाची स्थिती म्हणजे कृषीविषयक पर्यावरण होय. विद्यार्थी मित्रांनो, कृषीविषयक पर्यावरण म्हणजेच मानव आणि पर्यावरण
यामध्ये झालेली क्रिया आणि प्रतिक्रिया आणि त्यातून निर्माण झालेली प्रभावाची स्थिती, म्हणजे त्यातून निर्माण झालेली उत्पादकता किंवा त्यातून निर्माण झालेलं आउटपुट, हेच कृषीविषयक पर्यावरणाच्या अभ्यासाचे घटक आहेत. कृषीविषयक पर्यावरण म्हणजेच जमीन, पाणी, हवा, सजीव, नैसर्गिक घटकांमुळे कृषी 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 व्यवस्थेवर होणारे परिणाम, या सगळ्या बाबींचा समावेश होतो. भारतात प्रदेशानुसार वेगवेगळ्या कृषीविषयक पर्यावरणात भारतातील कृषीची उत्पादकता विभिन्न प्रकारे दिसून येते आणि म्हणून भारताच्या कृषीवर काही अंशी जे घटक परिणाम करतात दिसून येत आहेत ते म्हणजे तापमान, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, हवामान, वेगळ्या प्रकारची द्रव्ये, त्यानंतर नत्र, या 5-6 घटकांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये तापमान हा पिकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या संरचनेत बदल किंवा पीक संरचनेतील वेगळ्या प्रकारची पिकांच्या वाढीसाठी किंवा एकूणच भारतामधील उष्णकटिबंधीय हवामान यामुळे भारतातील पीक संरचना विभिन्न प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारची दिसून येते. हंगामानुसार हवामानात वेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतात. थंड हवामानात वेगळ्या प्रकारची, जसे गव्हाचे उत्पादन घेतले जाते, जसे पंजाबमध्ये, हरियाणामध्ये गहू मोठ्या प्रमाणात उत्पादन केला जातो, त्यामुळे उत्पादकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच ज्या प्रदेशात जास्त आर्द्रता असते त्या प्रदेशात जास्त आर्द्रतेचे पिके घेतली जातात, जसे गहू, संत्री, ऊस. तर कापसासारखी पिके महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यामध्ये घेतली जातात. मराठवाड्यात कमी आर्द्रतेची ठिकाणं आहेत, यामुळे या ठिकाणी सोयाबीन, कापूस, ज्वारीसारखी पिके घेतली जातात आणि म्हणून तापमानाच्या बदलानुसार पीक संरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. पर्जन्यमान भारतातील भौगोलिक प्रदेशानुसार पर्जन्यमान हे वेगवेगळ्या प्रकारचं दिसून येते. भारतामध्ये लहरी प्रकारचा पर्जन्य आहे. हा कुठे मोठ्या प्रमाणात बरसतो, कुठे 1100 मिलीमीटर पर्जन्यमान होतं. जसं चेरापुंजी येथे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 1100 मिलीमीटर पर्जन्यमान होतो, तर महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, वाई या परिसरामध्ये असाच कमी जास्त प्रमाणात 1100 मिलीमीटरच्या जवळपास हा पाऊस होत असतो. अलीकडच्या कालखंडामध्ये पर्जन्यमान हा नेहमीच बदलत असताना दिसून येतो. वर्षातील 3ही ऋतूमध्ये पर्जन्यमान होत असताना कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पर्जन्याचं प्रमाण आता नेहमीच बदलत असताना दिसून येत आहे. मागच्याच वर्षी महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आणि महाभयानक अशी पूरस्थिती निर्माण झालेली होती. तर या लहरी पर्जन्यामुळे भारताच्या कृषी व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. जसं हिमालयाच्या पायथ्याशी अनेक नद्या निर्माण झालेल्या आहेत. जसे कोशी नदीने स्वतःचे पात्र अनेक वेळा बदललेली आहेत. गंगा, सिंधू नदीने काही किलोमीटरपर्यंत आपले पात्र बदलत गेलेले आहेत. तर हे पर्जन्याच्या बदलामुळे किंवा एकूणच अतिवृष्टी आणि त्यामुळे पर्जन्यावर होणारा परिणाम, या सगळ्या घटकांचा पीक संरचनेवर किंवा एकूण कृषी क्षेत्रावरती परिणाम होत असताना दिसून येतो. त्यानंतर आहे सूर्यप्रकाश.
कृषी क्षेत्रासाठी किंवा एकूण पिकांच्या वाढीसाठी कृषीविषयक पर्यावरणासाठी सूर्यप्रकाश हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश तिन्ही ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो आणि म्हणून सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी भरपूर आणि मोफत सूर्यप्रकाश मिळतो अशा ठिकाणी पीक वाढीचं प्रमाण, पीक संरचनेचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं आणि लवकर काढली नाही येणारं असं पीक घेतलं जातं. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून दिसून येते. ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश कमी आणि अंधुक असतो त्या भागामध्ये पिकांची किंवा एकूणच कृषीविषयक वाढीचं प्रमाण हे अत्यंत कमी असलेलं दिसून येतं आणि म्हणून ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही आहे त्या ठिकाणी रोगराईचं प्रमाणसुद्धा अधिक असलेलं दिसून येतं आहे. त्यामुळे उत्पादकतेच्या वाढीमुळे परिणाम होतो. जास्त उष्णतेमुळे सुद्धा पिकातील पाणी कमी होते. म्हणून अति जास्त सूर्यप्रकाश किंवा ज्या ठिकाणी एकदम सरळ सूर्यकिरणं पडत असतात त्या ठिकाणी जमिनीतील किंवा एकूणच हवामानातील पाण्याचं प्रमाण हे कमी होऊन त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो आणि म्हणून त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर आणि चांगला असावा हे पर्यावरणविषयक कृषीविषयक पर्यावरणाला अत्यंत पोषक असं असतं. त्यानंतर हवामान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये ऑक्सिजन हे खूपच त्याला महत्त्व निर्माण झालेलं आहे. आता अशा महामारीच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचे बेड किंवा मानवाला ऑक्सिजन मिळणं अत्यंत कठीण झालेलं आहे. हजारो रुपये देऊनसुद्धा ऑक्सिजन आता विकत घेता येत नाही आहे आणि म्हणून ऑक्सिजन किंवा हवामान विषय घटनामध्ये अनेक असे बदल झाले दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिगर मोसमी पाऊस भारतात होत असताना त्याचा पर्यावरणाच्या बदलावर मोठा परिणाम होतो आणि म्हणून पिकात अनुकूलता निर्माण होते. पीक वेगळ्या पद्धतीचे घेता येत नाहीत आणि म्हणून हवामानाविषयक बदलात एक कंटिन्युटी नसल्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये पीक संरचनेत बदल झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे कृषीविषयक याच्यामध्ये द्रव्ये जसे की कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश अशी काही जी पोषक द्रव्ये आहेत ते शेतीच्या वाढीसाठी किंवा कृषीच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यातून पिकाच्या उत्पादकतेमध्ये चांगल्या प्रकारचे बदल होऊ शकतात. एकूण उत्पादकता वाढू शकते. तसंच हे कृत्रिमरित्या निर्माण करत असताना म्हणजे जसं हरियाणा, पश्चिम बंगाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कारखाने निर्माण केलेली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पिकांच्या वाढीसाठी संकरित बियाणे आणि एकूणच उत्पादकता वाढीसाठी एक कृषीविषयक जनजागृतीसाठी रासायनिक बियाणे अलीकडच्या कालखंडात तयार केली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले दिसून. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे नत्र. शेतीच्या वाढीसाठी किंवा शेतीच्या एकूण पोषण क्षमतेसाठी जसं नत्राचं प्रमाण जमिनीतील किंवा मातीतील जी काही पोषण द्रव्ये आहेत त्या पोषण द्रव्याच्यानुसार पीक संरचनेमध्ये बदल केला जातो. जसं की शेतीसाठी सूक्ष्म व स्थूल द्रव्ये जमिनीतून उपलब्ध होत असतात. जसे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, गंधक, झिंक, बोरॉन, क्लोरीन, मॅग्झीन त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढते. अशी द्रव्ये वेगवेगळ्या प्रकारातून मिळत असतात. त्यामुळे वेगवेगळी पिके घेतली जातात. उत्पादकता या द्रव्यामुळे वाढते. ती जर उपलब्ध झाली नाही तर पिकाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो आणि म्हणून कृषीविषयक पर्यावरणामध्ये प्रामुख्याने शेतीवर जे घटक परिणाम करतात ते हवामान, पर्जन्य, पाऊस, सूर्यप्रकाश, द्रव्ये, नत्र ही 6 प्रकारची जी अत्यंत महत्त्वाची
आणि मूलभूत घटक आहेत याचा परिणाम कृषीच्या उत्पादकतेवर होत असतो आणि म्हणून ही पोषक द्रव्ये ही घटक कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये इतकाच आपण चर्चा करूयात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे कृषीविषयक पर्यावरणावर परिणाम करणारे महत्त्वाचे जे घटक आहेत त्या घटकांचा कशाप्रकारे कृषी क्षेत्रावर परिणाम झालेला आहे, त्यामुळे उत्पादकता कशी कमी झालेली आहे किंवा वाढलेली आहे याचा आपण अभ्यास पुढच्या भागामध्ये करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.